मी जो वचननामा दिला, बारामतीकरांसमोर जो वचननामा ठेवलेला आहे की मागेल त्याला 1 BHK, मी हे घोषणा केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डोकं हाणून घेतलं की कुठून देणार. दादा म्हणतोय की कुठून देणार, काय बी म्हणतोय. मी दादा काय पण म्हणत नाही, तुम्ही जिथून आणताय तिथूनच देणार. तुम्ही मलिदा गँगचा जी बिल्डर बाजवून ठेवलेत बारामतीत, त्या बिल्डरांकडून काम मी नाही करणार. मी नगर परिषदेचा गव्हर्नमेंटचा जो इंजिनियर आहे त्याला उठवेल ना सकाळच्या 7 वाजता. आणि पहाटेचा काय मी पण उठणार नाही, शुभम पण उठणार नाही. आम्हाला कोणाच्या जमिनीत बघायच्या नाहीत. आम्ही 9 वाजता त्या इंजिनियरला कामाला लावून 9:15 वाजता आम्ही जाऊ, त्या इंजिनियर कडून काम करून घेऊ. मला माहित आहे की माझ्याकडले उतार, माझी गाडीत भरली. मला नगराध्यक्ष करा, आरक्षणच 15 दिवसातच उठवणार आहे. हा, आणि मी पण तुम्ही दिलेल्या संधीचं सोनं करून दाखवणार आहे. मलिदा गँग आजपर्यंत आपला तुमचा माझा निधी आणत आलेले आहेत. बघा मी तुम्हाला आता दादाला प्रश्न पडलाय की मी देणार कुठनं. दादा तुम्ही चुलत्याच्या जीवावर 4 वेळा अर्थमंत्री झालाय ह्याच्या त्याच्या मागे लागून. माझ्या बापानं 4 पानाचा निबंध लिहिला, द प्रॉब्लेम ऑफ रुपीज. आणि त्या निबंधाच्या आधारावरती RBIची म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. बाबासाहेब आंबेडकरांनी जी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डिग्री घेतली अर्थशास्त्राची, DSc इकॉनॉमिक्स, 150 वर्ष झालं जगातल्या कोणाला घेता येत नाही. आणि अशा अर्थतज्ञाच्या लेख बाबासाहेबाचा एक अनुयायी काळूराम चौधरी, शुभम कांबळे या ठिकाणी निवडणुकीला उभा आहेत. दादाने अजिबात काळजी करायची नाही. दादा सगळ्यात पहिले जे मी तुम्हाला बारामतीकरांनो, रुईकरांनो या सभेच्या माध्यमातून वचन देतो, आपल्या बारामती नगर परिषदेच्या हद्दीमध्ये मलिदा गँगच्या बिल्डरांनी जे बेकायदेशीर बांधकाम केलेले आहेत त्याच्यातले 100 1 BHK हे पहिल्याच 15 दिवसात ताब्यात घेतली जातील. आणि ती मागेल त्याला म्हणजे ज्याला गरज आहे त्याला वाटली जातील. 15 दिवसात पोझिशन देत असतो.